नमस्कार मित्रांनो, आपल्या तिसऱ्या व्लॉगमध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आजच आपण ज्यांच्यापासून प्रेरित झालो त्या स्वानंदी सरदेसाई यांनी यूट्यूबवर तब्बल 2 लाखांचा टप्पा गाठलेला आहे। त्याच आनंदात आजचा तिसरा व्लॉग येत आहे। आपल्या सर्वांच्या कमेंट्स, प्रतिसाद, सूचना ह्या खूप जास्त भारावून टाकणाऱ्या आहेत। एका बाजूला प्रेम आणि सद्भावना तर दुसऱ्या बाजूला कुजबूज आणि कुरघोड्या कानांवर आदळत आहेत। तर आपण अशाच टीकाकारांकडे दुर्लक्ष करून आपल्या तिसऱ्या व्लॉगला सुरुवात करूयात। तब्बल 8 वर्षांपासून उज्जैनला जायचं मनात होतं, ते अखेर 2024 साली सत्यात उतरलं। अरे दुश्मन असू दे कणीव असू दे किती बी हुशार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार। पहाटे 3 वाजता निघणारे आम्ही 8 वाजले तरी आमची पहाट झालीच नाही। आयफोनचे खुद्द मालक ओंकार शेट यांचा प्री बर्थडे करायचं नियोजन आम्ही केलं। कुठे गेला केक? हा कापा। अंबानींच्या लग्नाचा आनंद द्विगुणित व्हावा म्हणून आम्ही जिओ पेट्रोल पंपावरती बर्थडे सेलिब्रेट करायचं। हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे। तुला आता निवांतीवर भेटल्यावर तुझ्यासाठी ट्रेनिंग सेशन घेऊ आपण या कारवा। सुपरवायझर इकडे बसलेत बघा, हे आयफोनचे सख्खे मालक। नगरला आल्यानंतर राजकारणातल्या चर्चा फारच तापल्या। त्या इगे पाटलांनी अर्थकारण, राजकारण आणि समाजकारणाचे सगळे पैलू इसकटून सांगितले। माहेरच्या जिल्ह्यात आल्यानंतर इगे पाटलांना 4 हातीचं बळ आलं होतं। नगर जिल्ह्यात झालेली विकासाची कामं सपासप फेकून मारत होत्या। विकासाच्या कामांचा आढावा घेत आम्ही देवगडला कधी पोचलो ते समजलंच नाही। उन्हाचा तडाखा राजकारणाच्या तडाख्यापेक्षा जरा कमीच होता असं म्हणावं लागेल। देवगडची भव्य दिव्य कमान आणि सौंदर्य पाहून खूप प्रसन्न वाटत होतं। देवगडला दर्शन वगैरे झाल्यानंतर आणि घरून आणलेलं जेवण झाल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो। गाडीत आल्यानंतर झोपायचं आणि उतरलं की देवाचं दर्शन घ्यायचं, फक्त एवढाच कार्यक्रम इन्फ्लुएन्सरचा चालला होता। उन्हाचं माझं कधी पहिल्यापासून पडलं नाही। वास्तुकलेचा अत्यंत सुंदर असा नमुना आम्हाला पाहायला मिळाला। तिथे खूप सारे फोटो काढून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो। या चालत हा काय म्हणायचंय, 25 रुपये फिटले का तुमचे? माझे मला 23 रुपये 50 पैसे मागायचे। किती रुपये फिटले 25 पैकी? 250 रुपये। फोटो भरता का? बर मग ते आता घेतलेलं जे तिकीट आहे ते माघारी देऊन टाका, म्हणजे 23 रुपये फिटतील। फेकून दिला असतं पण 100 रुपये दंड आहे, म्हणजे 300 रुपये दंड होईल। म्हणजे खाल्लं आणि तिथं डायरेक्ट मुक्काम सांगितलं नाही, डायरेक्ट गेलो घरी।
लाखो भाविकांना तीर्थक्षेत्राचं दर्शन घडवणाऱ्या आमच्या काकांना व्लॉगमध्ये त्यांचं मौल्यवान मत मांडायचं होतं. त्याच्यानंतर आम्ही 5च्या दरम्यान अजिंठा वेरूळला पोहोचलो. मग कसं वाटतंय पावसात भिजून? हा खूप मस्त. आता फक्त चष्म्याला एक स्कीम निघावी, नवीन वायपर बसवायची. अच्छा. आमचं काही दुःख नाही. नक्कीच इम्प्लिमेंट करू आपण. हा चला. चला की येतात तिकीट येतात. तिकीट आल्याशिवाय आपण नाही ना जाऊ. ओ व्हिडिओ काढा समोर चालते. व्हिडिओ कोणतं लावायचं? सुंदर अशा पावसाच्या वातावरणात आम्ही लेण्यांकडे प्रस्थान केलं. समोरचं सुंदर असं दृश्य आणि भव्यता पाहून सगळेच जण हरकून गेले. खऱ्या अर्थानं हे जागतिक वारसा स्थळ असल्याची प्रचिती वेळोवेळी येत होती. इथे गेल्यानंतर मात्र आमच्या काकांना रील्स बनवण्याचा मोह काही आवरता आला नाही. प्रेमानी खायचं नाही बरं का, खायचं नाही. व्हिडिओ चालू आहे. त्यावेळी कोणतीही टेक्नॉलॉजी नसताना केलेलं आखीव रेखीव कलाकृती बघून फारच आश्चर्यचकित झालो होतो. कितना? नहीं ज्यादा. महाभारतातले काही कोरलेले प्रसंग पाहून मन थक्क झालं. तुम्हीच बांधलंय का काका? तुम्हीच बांधलंय का? पटाशी चांगली होती का? जगातील काही श्रेष्ठ संस्कृतीमध्ये भारतीय संस्कृती ही एक प्राचीन संस्कृती म्हणून ओळखली जाते. अशा या प्राचीन संस्कृतीचा महाराष्ट्रात खूप मोठा वारसा लाभलाय हे आम्हाला दिसून आलं. गाभाऱ्यातील शिवलिंग हे अत्यंत भव्य होतं. मी व्लॉग बनवत असताना आमच्या इन्फ्लुएन्सरला पण व्लॉग बनवायची इच्छा निर्माण झाली. आता आपण काय करू, छोटे छोटे ब्लॉग काढू, असे छोटे छोटे व्हिडिओज काढू. आपल्याला एवढं पोस्ट नाही करायचे तरी पण काढू. कसं वाटलं मग केव्स बघून? चला, हे बघा, हा आमचा फोटोग्राफर आहे जो आमचे फोटो काढत नाही अजिबात. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही मध्य प्रदेशच्या दिशेने निघालो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हाय करा. हाय ओंकार. हाय कर. रुपाली हाय कर. सकाळी सकाळी आम्ही चहा आणि पोहे खाण्यासाठी मध्य प्रदेश मधल्या एका सुंदरशा ठिकाणी थांबलो होतो. तर आता आम्ही आहोत सिगारेट MP मध्ये चहा पिण्यासाठी थांबलो. गुड मॉर्निंग. तिथेच थोडंसं फोटोशूट करून आम्ही पुढच्या दिशेने निघालो.
आता आम्ही आलो आहोत मध्य प्रदेशातल्या माहेश्वरमध्ये. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेल्या माहेश्वरमध्ये. अत्यंत सुंदर असं माहेश्वर. नर्मदा नदीकाठी बसलेलं माहेश्वर हे पुराण काळापासून प्रसिद्ध असलेलं माहेश्वर. डोळ्याचं पारणं फिटावं इतकं सुंदर. सांगत नाहीत का? मंदिर महेश्वर हे मराठी मनासाठी अभिमानास्पद असं गाव आहे. मध्य प्रदेशात नर्मदेच्या किनारी वसलेल्या या गावातच अहिल्याबाई होळकर यांची राजधानी होती. इथे बसूनच त्यांनी माळव्यातील मराठी दौलतीचा कारभार हाकला होता. महेश्वरला कवेत घेऊन नर्मदा येथून जाते. या नदीवर बांधलेले घाट अत्यंत देखणे आहेत. पेशवा घाट, फणसे घाट, अहिल्या घाट हे फार प्रसिद्ध घाट आहेत. या घाटावर फारशी लगबग दिसत नाही. नदीच्या एकाच बाजूला घाट असल्याने तिथे बसून पलीकडचे ग्रामीण जीवन अतिशय छानपणे बघता येते. राजगादी आणि राजवाडा नर्मदेच्या तीरावरच किल्ला आहे. त्यातील राजगादीवर अहिल्याबाईंची मूर्ती आहे. ही राजगादी पाहिल्यावर तो सगळा काळ जिवंत होऊन आपल्यासमोर ठाकतो. या किल्ल्यावरून संत वाहत जाणाऱ्या नर्मदेचं दिर्गंभीर पात्र दिसते. पण त्याचबरोबर सम्राट कार्तवीर्य अर्जुन यांची राजधानी म्हणूनही माहिष्मती अर्थात माहेश्वरची ओळख आहे. पाहण्यासारखं इथे बरंच काय आहे. किल्ला, मंदिरे, नर्मदेचा किनारा आणि महेश्वरी साड्या हे इथे येण्याचं आकर्षण केंद्रबिंदू आहे. माहेश्वर नंतर आम्ही पोहोचलो ओंकारेश्वरला. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं ओंकारेश्वर हे मंदिर मध्य प्रदेशच्या खांडवा जिल्ह्यात आहे. ओंकारेश्वरचा डोंगर नर्मदा नदीकाठी असून त्याचा आकारच ओमसारखा आहे. नर्मदा ही भारतातली पवित्र समजली जाणारी नदी. ओंकारेश्वर येथे एकूण 68 तीर्थ आहेत. मध्य प्रदेशातल्या एकूण 2 ज्योतिर्लिंगांपैकी एक ओंकारेश्वर आणि दुसरे महाका. अत्यंत सुंदर असा पूल हा एक मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. तब्बल 3 तासांच्या दर्शन रांगेतून आम्ही ओंकारेश्वरचं दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो. हे जे सुंदर आणि विलोभनीय दृश्य डोळ्यात सामावून घ्यावं असं वाटत होतं. छान वाटतंय ना? जात सुंदर थंड हवा आलेली आहे. बारिश होती. ओंकारेश्वर सारख्या पवित्र तीर्थक्षेत्रामध्ये असणारी अस्वच्छता पाहून फार वाईट वाटलं.
तिथे असलेल्या उघड्या गटारात कचरा टाकत असलेल्या माणसाला 2 चांगले शब्द सुनावल्याचं समाधान आजही आहे. ऐसा नाही करणे. ओंकारेश्वरचं दर्शन आटोपून आम्ही संध्याकाळी एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलो. आम्ही दुसऱ्या दिवशीचा विश्रांत इथं केलेला आहे. कुठे केलेला आहे? मध्य प्रदेशमध्ये हा. मिश्राला आताच प्रयत्नानंतर आम्हाला पाहुणे न्यायला आले होते. कुठे आलते ते नका विचार. देवासमध्ये मुक्काम करून आम्ही निघालो उज्जैन महाकाल दर्शनाला. आणि ज्याच्या दर्शनाची आस लागली होती त्या उज्जैनमध्ये आम्ही पोहोचलो होतो. क्षिप्रा नदीच्या किनारी वसलेलं उज्जैन हे विक्रमादित्य राजांची राजधानी होती. उज्जैन महाकालच्या दर्शनाला जातानाचा रोड अत्यंत सुंदर आणि स्वच्छ होता. तर आज आहे आमच्या ट्रिपचा 3रा दिवस आणि आम्ही आलो आपण उज्जैन. आणि ह्याच्या मागे पळत पळत जावं लागतं मला. उज्जैनला आलो आम्ही आणि खूप जास्त काही सुंदर आहे. आम्ही मागे राहिलोय त्यामुळे पुढे पळतोय. मी असे व्लॉग बनवले तर फेमस होईल असं म्हटलं मी काल माझ्या नवऱ्याला. तर माझं नवरा म्हणे माझ्या पावला कॉल टाकून. आता पुढच्या व्लॉगमध्ये ह्यांना घ्यायचं की नाही हे कमेंट करून नक्की सांगा. जसं दर्शन रांग पुढे सरकत होती तसं एक सकारात्मक ऊर्जेचा स्रोत जाणवत होता. जय महाकाल. याच साठी केला होता अट्टहास अशा आमच्या सर्वांच्याच भावना होत्या. उन्हाने त्रस्त झालेला माझा नवरा हा बघा आज तो. आमच्या ओंकार शेठचा वाढदिवस आम्ही महाकालच्या पवित्र भूमीत करायचं ठरवलं. हॅलो. रखरखत्या उन्हात कशाचीही तमा न बाळगता आमच्या काकांनी केकचं दुकान शोधून केक आणला. रखरखत्या उन्हात 2 बिस्लरीच्या पाण्याच्या बाटल्या पायावर घेऊन दोघांनी केक शोधून आणला. काकांची महाकाल प्रती असलेली श्रद्धा आणि प्रेम यामुळे ओंकारचा अभिष्ट चिंतन इथेच करायचा केलेला कायास हा वाखाणण्यासारखा होता. चला कार्यकर्ते बघ. आयफोन चालू नसेल झालं तर केक कापला जाणार नाही बरं का. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू. जय श्री महाकाल. महाकालच्या दर्शनानंतर आम्ही निघालो काळभैरवच्या मंदिराकडे. क्षिप्रा नदीच्या काठावर स्थित असलेल्या मंदिराला रोज शेकडो भाविक भेट देतात. या मंदिरात मद्य अर्पण करावं लागतं.
मंदिराच्या शेजारी मद्याची दुकानं असल्याचं पहिल्यांदाच पाहिलं. इथं पाठीमागं एक नदी आहे, नदी, आणि ही तिची स्वच्छता. बघितले का? काळ भैरवाच्या दर्शनानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. कसा होता सांग ना. माझा बर्थडे एकदम भारी केला त्याच्या मंदिरात. आमच्यासारख्या थोर माणसांचा आशीर्वाद भेटला त्याबद्दल देवाचे आशीर्वाद आभार आहे. महाकालच्या आशीर्वादाने मी बर्थडे सेलिब्रेशन झाला. कसरत सांग. केक आणण्यासाठी बरेचसे धावपळ करावं लागली. किती किलोमीटर जाण्यात 2 किलोमीटर गेलो आणि पायाची हुळहुळ फार झाली. कसरत करून घेऊनच आलो त्याला. खाली पाण्याच्या थंड बाटल्या फक्त पाय वतण्याकरता घेतल्या होत्या. किती केल्या? 3 बाटल्या घेतल्या होत्या आणि तिन्ही बाटल्या फक्त पाय धुण्यासाठी गेले. आल्यानंतर महाकालच्या मंदिरात अतिशय खूपसुरत पद्धतीने प्रसन्न वातावरणात बर्थडे सेलिब्रेशन केले. आणि ह्या आहेत मध्य प्रदेश मधल्या IT कंपन्या. रात्रीचे 1 वाजले. आमचा प्रवास उज्जैनकडून नाशिककडे चाललेला आहे. रात्रीचे फक्त चहा पाणी पिऊन आम्ही समोर चाललेलो आहे. रात्रीचा मुक्काम आम्ही इगे पाटलांच्या मामाच्या घरी सिन्नर येथे केला. मी लावली तिच्या गालाला. मी घेत होती लागली नाही खाऊ. बाय बाय. चला येऊ का मामी? बाय. तुला डाएटची गरज आहे. आम्ही बहीण भाऊ बघा, तुम्ही बहीण भाऊ बघा. जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे त्र्यंबकेश्वरला प्रचंड अशी गर्दी होती. पंचवटी आपण आलेलो आहे पंचवटीमध्ये. त्याच्यानंतर आम्ही गेलो नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये. संपूर्ण काळ्या पाषाणात बांधलेलं हे मंदिर अत्यंत सुंदर आहे. पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांनी हे मंदिर 1778 ते 1790 मध्ये बांधले. मंदिरासाठी वापरण्यात आलेला दगड आणि श्री रामाची मूर्ती ही काळ्या पाषाणातच आहे, म्हणूनच याला काळाराम मंदिर असं संबोधलं जातं. मित्रांनो, आपला हा 3रा व्लॉग श्रीरामाच्या दर्शनाने संपन्न होत आहे. तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी मनपूर्वक धन्यवाद. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.